तर आता मी ज्याला बोलवणार आहे त्याला आम्ही नाव ठेवलंय विनोदाचा बाहुबली, बिकॉज ते खूप सिनियर आहेत आणि त्यांना बाहुबलीच म्हणणं योग्य आहे. त्यांचं वय वर्ष मी सांगू इच्छिते, ते आहे 5. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया साईराज सांगले, रायगड. कसे हात हसताय ना, हसायला आज मी आलोय तुम्हाला हसवायला. माझं नाव साईराज, मी 5 वर्षाचा आहे. थोडक्यात काय, मी लहान आहे. सगळे म्हणत असतात साईराज अजून तू लहान आहेस, साईराज अजून तू लहान आहेस. परवा मी पप्पांना म्हणालो मला 3 व्हीलर सायकल पाहिजे, तर ते म्हणाले तू अजून लहान राहिला नाहीस, मोठा आहे. मी म्हणालो 2 व्हीलर तरी घ्या, मग ते म्हणाले कॉलेजला गेल्यावर घेणार. आजोबा नेहमी म्हणत असतात काय खात नाही, काय पीत नाही, वाळून गेलाय नुसता शिट्या बोंबलासारखा. तुला मोठेपणी राणादा बनायचंय, राणादा. अहो राणादाच करायचंय ना, मग शाळेत कशाला पाठवता? राणादा शाळेत नाही जात, तालमीत जातो, तालमीत. तसा तर माझा दादा पण जातो, पण नाटकाच्या तालमीत. मोठा ऍक्टर होणार आहे म्हणे. त्यांनी त्याच्या कॉलेजमध्ये मिस्टर इंडियाचा रोल केलेला, शेवटपर्यंत दिसलाच नाही. आजोबा लाल चष्मा घालून बसलेले, आता दिसेल नंतर दिसेल, पण दिसलाच नाही. मी घरात खूप कामाचा आहे. आजी मला सारखी उचलून घेते, प्रेमाने नाही हो, तिच्या वरचा लाडलाचा डब्बा खाली. 2 लाडू ती चटामटा खाते आणि अर्धा लाडू मला देते की ती शुगर वाढेल ना. घरात काम करायचे आणि अभ्यास पण करायचं आणि स्कूलला पण जायचं. अरे बापरे. मला आई बाबांना हेच सांगायचं आहे की मी तुमचा मुलगा आहे, मॉल नाही. माझा मित्र त्याच्या आई बाबांसोबत फिराय गेलेला, तिथे त्यांनी टायगर बघितला. मग मी पण माझ्या बाबांना सांगितलं मला पण टायगर बघायचंय. मग त्यांनी सांगितलं गुगलवर टाक, गुगलवर तुला मिळेल. मग तुम्ही सांगा गुगलवर सगळं काय मिळणार का? मग माझे आई बाबा पण तिकडे मिळणार. क्या बात है, क्या बात है, भारी भारी बाबा. कडक कडक. काय सॉलिड केलंस यार तू, सॉलिड आहेस तू. मजा आली तुला, मजा आली. आणि हा कार्यक्रम तू बघायचास आधी? हा, तुम्हाला टीव्ही बघतो ना सगळं. मग आपण आता निलेश दादाला विचारूया. हा तो डॉक्टर आहे, तुला माहिती आहे ना? हा माहिती आहे ना. माहिती आहे ना. मग मग तो 2 दिवस झाले इतका घाबरलाय, त्याला कोणीतरी उगाच डोक्यात भरवलं की हा इंजेक्शन देणारा डॉक्टर आहे. तो माझ्याकडे रिहर्सललाच येत नाही. घाबरतोस त्याला? इंजेक्शन देतील ना. नाही रे, नाही, त्याच्याकडे इंजेक्शनच नाहीये, विचार त्याला. नाहीये माझ्याकडे, खरंच इंजेक्शन नाही माझ्याकडे. खरंच खरंच नाही, खरंच नाहीये. तुला भाऊ कदम व्हायचंय? हा, वर ह्यातला भाऊ कदम कोण दोन्हीतला? हा का हा काका? तो आहे ब्लॅक. त्याला असं म्हणायचंय ब्लॅक कोट घातले. एवढं टाळ्या वाजवायची गरज नाही. एवढं टाळ्या वाजवायची गरज आहे, खाली बस. भाऊ काय सांगाल तुम्ही? नाही, मी 5 वर्षाचा होतो तेव्हा मला म्हणजे आत्ता आठवत नाही, ते तेव्हाही काय आठवत. गॉड गिफ्ट आहे हा, आणि साईबाबांचा आशीर्वाद घेऊनच आलाय हा. वा 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 वा.
मग तो आला ना त्या क्षणापासून माझंच काय प्रत्येकाचं लक्ष असं फक्त त्याच्याकडे लागलेलं होतं. हॅट्स ऑफ. मी एक काम करते, मला ना तो खूप मोठा झाल्यावर पापी घेता येणार नाही. वारी. आणि एक असं पण वय असावं नंतर थोडे दिवस काहीच वर्ष मुली आजूबाजूला नको वाटतात आणि मग नंतर मागे धावत सुटतात. पण त्याच्यात कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि तू अजून मोठा झालास आणि म्हणजे असा मग मी तेव्हा म्हातारी झाली असेल तेव्हा पण पापी घेतलेली चालेल ना? ना. वा वा वा. थँक्यू मृण्मयी, थँक्यू सो मच. साईराज, तुला मिळालेला आहे हापूस. नाही बाळा, ह्याच्यापेक्षा जास्त नाहीये त्याच्यात. हे सगळ्यात जास्त मार्क, हे सगळ्यात जास्त आहे. सगळ्यात जास्त आपल्याला पहिला. मिळालेत. आणि देटाळी. आणि भाऊदुल्ला खान. ये बा हापूस 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 सारखा आहे. मजा करा. थँक्यू सो मच साईराज. आणि आता नेक्स्ट परफॉर्मन्सला आपण भेटणार आहोत. बाय म्हणा सगळ्यांना. बाय बाय. तर मंडळी, पुढचं नाव अनाऊन्स करताना मला फार आनंद होतोय. आमच्याकडे एक विदर्भवीर आहेतच, भारतदादा गणेशपुरे. हो. तर विदर्भातनच एक दुसरा अवलिया असा कलाकार आम्हाला सापडलेला आहे. जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया किशोर बळी अकोल्याहून. नमस्कार. क्या बात आहे. वा वा वा. ऑल द बेस्ट. काय जसं आलो ठुकरटवाडी तर म्हटलं बा विदर्भातला माणूस आहो आणि कवी आहो मी. हा. तर म्हटलं भारत भाऊला भेटा. मग भारत भाऊ जवळ गेलो, म्हटलं राम राम. मी म्हटलं कवी आहो म्हटलं. तर ते म्हणे मग इकडे काय लागले, राजकारणात जा म्हणे. राजकारणात मग म्हटलं बा भाऊ कदम साहेबाला भेटाव, त्याला सांगा. मी म्हटलं राम राम, मी कवी आहो म्हटलं. ते म्हणे मी बैरा आहो म्हणे. कवी लोक लय भारी, इतके कवी लोक झाले. आता समजा तुम्ही जर मॅडम असा खळा उचलला ना, असा फेकून मारला का नाही, ज्याला लागीन तो कवीच निघते. एवढे कवी. अरे एका कार्यक्रमाला गेलो तर स्टेजवर 7 जण बसले होते मॅडम, 7. आणि समोर 50 लोक बसले होते. तर मग मी म्हटलं तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. कसं असते म्हटलं, गर्दी महत्वाची नाही म्हटलं, धरती महत्वाची आहेत म्हटलं. अरे 49 म्हटलं, 7 लोकांना ऐकायला जर 50 लोक आले म्हटलं, लय मोठी गोष्ट आहे. ते म्हणे तसं नाही म्हणे, आम्ही म्हणे पेपरात बातमी दिली म्हणे कवी संमेलनाची. तर म्हणे 50 कवी आले म्हणे, ते ऐकासाठी फक्त 7च जण आले म्हणे. मग काय करावं बा, तर आम्ही म्हणे जे ऐकायला आले त्याला स्टेजवर बसवलं म्हणे, म्हणजे कवी आहे त्याला समोर बसवलं म्हणे. एवढं भारी भारी. बरं त्याच्यात आमचा रमशा नावाचा माझा दोस्त. आता समजा त्याला म्हटलं बा हे परी आहे तर हिच्यावर कविता कर, तर तो डायरेक्ट कविता ती चालू, अगं अगं परी, अगं अगं परी, जाय तुझ्या घरी. कवितेला काही लाज आहे का? काही लाज आहे का त्या कवितेला? पण याच्या कविता अशाच. याला शेरोशायरीची भल्ली आवड. मग यानं तो संचालन करणाऱ्याच्या हातातला माईक हिसकून घेतला आणि यानं शेरोशायरी चालू केली. म्हणजे उन्होंने जहां जहां पर रखे कदम, उन्होंने जहां जहां पर रखे कदम, हमने वो हर जमी चूम ली. वा वा. उन्होंने असंच वावा म्हटलो सगळ्यांना ते वक्त. अरे म्हणजे लय माहोल झाला. उन्होंने जहां जहां पर रखे कदम, हमने वो हर जमी चूम ली. और वो बेवफा घर आकर कह गई, काकू तुमचं पोरग माती खाते. माती खाते. गंमत काय झाली, पोट्टेने काय केलं गणेशोत्सव मंडळात, का या वर्षी स्टँडर्ड कार्यक्रम घ्या म्हणे. मग कायचा, तर गाण्याचा कार्यक्रम. मग यानं काय केलं, पेपरात काहीतरी ॲडव्हर्टाईज पाहिली आणि पुण्याच्या एका मॅडमचा कार्यक्रम ठेवला. अकोल्यात पाहिजे बा कार्यक्रम, अकोल्याजवळ. ते म्हणतात हे अकोला कुठे पडतं, ते माहित नसते अकोला कुठे आहे, अमरावती कुठे आहे, बुलढाणा. आमच्या विदर्भातले ते गावच माहित नाही, जिल्हे माहित नाही त्या लोकांना. काय करावं.